मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता 4थी विषय गणित मधील व्यवसाय 2 आता आपण पाहणार आहोत। चला तर पाहूया। खालील प्रत्येक प्रश्नातील संख्या शब्दात कशी लिहाल यासाठी पर्यायातून योग्य पर्याय निवडा। प्रश्न पहिला 8005। मग 8005 कुठे आहेत उत्तर? पर्याय 1 बघूया। 8050 पर्याय येणार नाही। 8005 म्हणजे हा पर्याय उत्तर बरोबर असणार आहे। पुढे बघूया तरी 80005 8005 म्हणजे योग्य पर्याय यातला 2 असेल। पुढे आहे दुसरा प्रश्न 67004। मग 67004 कुठे आहे? 67040 67204 67004 674। मग आता यातील योग्य पर्याय संख्या अक्षरात लिहायची कशी? तर पर्याय क्रमांक 3 या पद्धतीने। पुढे पर्याय 3 46750। आता ही संख्या अक्षरात लिहायची आहे। पर्याय बघूया 46000 46075 46000 47000। मग आता यातील पर्याय एक एक काटत जाऊया, कमी करत जाऊया आपण। यातील चुकीचा पर्याय वाटतो कोणता? तर बघा 46075 46750 संख्या आहे, इथं 75 लिहिले म्हणजे पर्याय 2 हा या ठिकाणीच कटला। राहिले 3 पर्याय। आता तुम्हाला थोडं संख्येबाबतचं माहिती पाहिजे। आता ही संख्या हजाराची आहे। मग हजाराच जर असेल तर या हजारातला पाव, अर्धा आणि पाऊण किती असतो हे माहिती असणं आवश्यक आहे। हजाराचा पाव आहे 250, अर्धा आहे 500 आणि पाऊण आहे 750। मग आता यातील काय म्हणलंय? 46750 मग पाऊण आहे तर 750 हजाराचा पाऊण आहे। मग आता पर्यायातला आता काय येईल? 46000 येईल का? तर येणारच नाही, कारण 250 नाही इथं। मग राहिले आता 46000 आणि 47000। ज्या वेळेला 46750 असेल तर 47000ला पावभाग कमी आहे, पाव हजार कमी आहे, म्हणजेच काय तर 47000 हे याचं योग्य उत्तर असेल। पर्याय क्रमांक 4। पुढे बघूया चौथं 79089। 79089। पर्याय 1 790 89 79089 म्हणजे हे दोन्ही पर्याय नसणार आहेत। पुढे पाहूया 79089 संख्या आहे 79089। पर्याय क्रमांक 3 सुद्धा आहे 79089 म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर। पुढे बघूया 5वा प्रश्न संख्या व तिचे अक्षरी लेखन यांची अयोग्य जोडी कोणती? प्रश्न नीट काळजीपूर्वक ऐकायचा। अयोग्य जोडी। पुढे पाहूया 9250। गणितामध्ये कुठल्याही ज्या वेळेला या प्रकारचे 250 500 आणि 75 आलं की लक्षात ठेवायचं की 250 म्हणलं की पाव, 500 म्हणलं की अर्धा आणि 750 आलं की पाऊण, या पद्धतीनं त्या संख्या लगेच आपल्या डोक्यामध्ये कॅल्क्युलेट झाल्या पाहिजेत। आता इथं पहा 250 आहे म्हणजे आता इथं 9250 म्हणजे 9,95,000 ही योग्य जोडी आहे। 4750 आता 4750 म्हणजे याचं उत्तर काय यायला पाहिजे होतं? 5,50,000 पण इथं 4,50,000 आलंय म्हणजे ही अयोग्य जोडी आहे, ब चुकीची जोडी आहे। अजून काही आहेत का पाहूया 18,500 500 आलंय म्हणजेच काय आलं अर्धा, अर्धालाच आपण साडे म्हणतो, 8,500 लिहिलंय म्हणजे ही सुद्धा इथं 18,000 पाहिजे होते पण आलंय काय 8,000 म्हणजे ही सुद्धा चुकीची जोडी आहे, ब आणि क। पुढे बघूया 6,017 ही सुद्धा योग्य आहे, 6,017 जोडी योग्य आहे म्हणजे ब आणि क। पर्याय क्रमांक 1 5व्या प्रश्नाचं उत्तर 1 येईल। पुढे बघूया 6वा प्रश्न 59,348 या संख्येच्या आधीची संख्या अंकात कशी लिहाल? आता बघा
प्रश्न आपण वाचतो 59,348 ही संख्या बघतो, पुढचा प्रश्न बघितला जात नाही आणि मग आपण काय करतो, पटकन 59,348. आता या पर्यायामध्ये कुठे ना कुठे ती संख्या सुद्धा असेल. 59,348 हे बघा, या ठिकाणी पर्याय आपण काय करतो, गडबडीनं पर्याय क्रमांक 2 लिहितो, परंतु पर्याय चुकलेला आहे. प्रश्न नीट वाचायचा आहे. काय म्हणतंय, या संख्येच्या आधीची संख्या म्हणजे 1 न कमी असलेली अगोदरची संख्या, म्हणजे 48च्या अगोदर कोणती येते, आधी कोणती येते, तर 47. म्हणजे पर्याय क्रमांक 4. या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 यायला पाहिजे. 7वा, 47,750 ही संख्या खालीलपैकी कोणत्या पर्यायात बरोबर लिहिली आहे. आता बघूया यामध्ये कोणता पर्याय बरोबर येते. 47,750 म्हणजेच काय येणार आहे, आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे लगेच. 750 पाऊण बघूया. 47,050 700 लिहिलेलंच नाही, म्हणजे पर्याय बरोबर आहे का, नाही येणार. 700 इथं शतक लिहिलेला नाही. ब 48,000 हे बरोबर आहे. 48,000 याच संख्येला आपण 48,000 म्हणतो. पुढे 47,075 हे चुकीचं आहे. 750 पाहिजे होतं पण 75 लिहिलं इथं, म्हणजे कही चुकीचं आहे. ब बरोबर होतं आतापर्यंत. अजून पुढे बघूया. 47,750 47,750 म्हणजे ब आणि ड हे पर्याय दोन्ही बरोबर आहेत. मग आता इथं पर्यायात कुठे आहेत का, तर ब आणि ड पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न 8वा, 4,225 या संख्येतील शतक व दशक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती. पाहूया. 4,225 या संख्येतील शतक व दशक, शतक कोण आहे, 2 शतक म्हणजे काय येणार आहे, 200. आणि दशक स्थानी कोण आहे, 2 दशक म्हणजे काय, 20. यांचं काय म्हणलंय, स्थानिक किंमत ही किमती काढल्या 200 आणि 20. फरक विचारलाय. फरक म्हणजेच वजाबाकी करणे. वजाबाकी केली आपण, 0, 10, 8, 1 राहिला, 180. 180 उत्तर आहे का, तर 18, 20, 180, 0. पर्याय क्रमांक 3. पुढे बघा. 9वं गणित. 23,738 या संख्येच्या पुढची संख्या अक्षरात कशी लिहाल. प्रश्न वाचत असताना पूर्ण वाचायचा, काळजीपूर्वक वाचायचा. आपण संख्या बघतो, उत्तर लगेच लिहून मोकळा होतो. पहिलाच पर्याय बघा इथं, 23,738 इथं आहे तशी संख्या इथं लिहिली, पण इथं विचारलंय काय, पुढची संख्या. म्हणजे 38च्या पुढे कोण येतंय, 39. मग आता पर्याय बघा. 24,739 नाही येणार. 23,739 म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 10वा प्रश्न. 10,101 ही संख्या अक्षरात कशी लिहाल. 10,011 पर्याय क्रमांक 1 चुकीतलं. 10,101 हे बघा, 10,101 आणि संख्या अक्षरात लिहायची आहे 10,101. अशा प्रकारे 10व्याचं उत्तर येईल 2 नंबर.